नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. पहिला चेंडू पहिला चेंडू झुकावून दिला लेग साईडला. तिथे प्रोटेक्शन आहे, साजेसं क्षेत्ररक्षण होतं. फेकी मात्र थोडीशी कमकुवत आहे, खांदा थोडा कमजोर आहे त्या दादांचा. पहिल्या चेंडूवरती एक धाव पाठलागाला सुरुवात केली आहे. श्री गणेशा केलाय, आरंभ केलाय, प्रारंभ. पुढील चेंडू प्रभाकर दादांचा हलव्या प्रकारचा चेंडू झुकावून दिला लेग साईडला. चेंडू हवेत आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक. चुकी होतीये इथं, आणि चुकीला माफी नाहीये, जीवदान मिळालाय. तसेच आदरणीय अनिल दादा तांडेल यांची उपस्थिती आम्हाला लाभली इथे, आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान करत असताना सागरजी यांच्या शुभ हस्ते त्यांना सत्कार आणि सन्मान. आणि आता मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. आता मात्र कुठलीही चुकी केली जात नाहीये, चांगला झेल टिपला गेलाय. वॉलेटच्या माध्यमातून आता मात्र चांगला झेल टिपला गेलाय. पहिला फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 2 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज 1 डाऊनच्या रूपाने येताना दिसेल आपल्याला संजयजी. आपण बघू शकता लाईव्हच्या स्क्रीनच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज एकमेकाला क्रॉस करताना. बेस्ट ऑफ लक दिलाय नवीन येणाऱ्या फलंदाजाला, जाणाऱ्या फलंदाजाने. 53 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकात एक महत्वपूर्ण बळी यश मिळालाय. प्रभाकर दादांना मिळालं हे पहिलं यश. पावणे संघ आत्मविश्वासाने खेळ साकारताना दिसतो. अजूनपर्यंत त्यांच्या बाजूने निर्णय चांगले लागले, चांगला खेळ साकारला म्हणून निर्णय त्यांच्या बाजूने आहे. मॅचचा कॉल त्यांच्या बाजूने जाईल का हे पुढील काही क्षणात दिसेल. पुढील चेंडू, आणि चेंडू हवेत आहे, थोडीशी चुकी गफलत होती आहे. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असलेले यष्टिरक्षकात थोडासा प्रयत्न कमी पडताना दिसतात. निश्चितच तिथे झेल खाली येण्याचा प्रयत्न थोडासा अपुरा पडला. झेल झाला असता पण थोडेसे प्रयत्न कमी. एकदा मात्र मिळते, एका धावेने मात्र संघ पुढे सरसावेल. कोणकोडे संघ 3 वरती. 3 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. प्रभाकर दादा आपण ऍक्शन बघू शकताय. लेग स्पिनचा ऍक्शन, आउटसाइड द लेग स्टिक चेंडू डिलिव्हर केला आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील. एक जुन्या क्रिकेटचं चित्र इथे दिसतोय. प्रभाकर दादांची गोलंदाजी शैली जर बघितली ना आपण, त्याचा रनिंग स्टार बघा, स्पिनिंगचा ऍक्शन. चेंडू आता मात्र लेग स्पिन केलाय. यथोचित जागी चेंडू डिलिव्हर केला, मात्र थोडा चांगला फटका डोलावला. फक्त आणि फक्त 1 धाव. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघत असताना, लेदर क्रिकेट खेळत असताना अवघ्या रनअपने लेग स्पिनर गोलंदाजी करतात. मग मुश्ताक अहमद असेल, लेग स्पिनर शेनवान असेल, असे आणखी भरपूर गोलंदाज असतील, त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचा गोलंदाजीचं प्रदर्शन आपण बघितलं असेल. अरे हा फटका येतोय, षटकार. अकुट टप्प्याचा चेंडू सरळ जुळकाव दिला, लेग साईडला आलेला हा कैलाश बॅट मधून अप्रतिम फटका षटकार बघायला मिळतोय. सॉरी, कैलाश दादांच्या माध्यमातून नाहीये, संजयच्या माध्यमातून षटकार येते. षटकाची सांगता मात्र झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते 12. तिथे 5 चेंडू चांगले डिलिव्हर केले होते प्रभाकर दादा यांनी. 5 धावा खर्च केल्या होत्या, 6 धावा खर्च केल्या होत्या 5 चेंडू मध्ये, आणि शेवटचा चेंडू मात्र त्यांच्यासाठी महाग ठरतोय. संजय आणि अकुट टप्प्याचा चेंडूला चांगला समाचार घेतला, सीमारेषे पार केला, स्क्वेअर लेग क्षेत्रात टोलवलेला उत्तुंग षटकार. नवीन गोलंदाज बघायला मिळतात किशोर. समोर असतील कैलाश. हा चेंडू खोदून काढला आहे. भगवान क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे, त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगला होत आहे, आणि या चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे फक्त 1च धाव मिळेल तिथे.
संख्या 13. करायचं दादा बॅट चेंज करायची त्यांना. त्यांच्या पसंतीची बॅट घेऊन दोन बॅट घेऊन गेले होता त्यांचे सहकारी मित्र. बघूया चेंज ऑफ बॅट कितपत फलंदाजी चांगली होईल. ती बॅट त्यांना कितपत साथ देईल आणि कसा खेळ साकारतील हे दिसेल पुढच्या काही क्षणात आपल्याला. आता सध्याच्या घडीला मात्र स्ट्राईक एंडला संजय आहेत ज्याने मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार डोलावला होता. निश्चितच त्या षटकाराने त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. तो आत्मविश्वास निश्चितच त्यांच्या कामी येईल का आणि निश्चितच येणार कारण आत्मविश्वासाने भरलेला बॅट आणि फलंदाज निश्चितच चांगली कामगिरी करेल. तसं चित्र बघायला मिळत हे प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नावरती उत्तर पुढच्या चेंडूवरती दिसेल. थोडं स्पीडअप करायचं आहे संघ विनंती असेल. आणि हा चेंडू वेगावरती स्वार यष्टीरक्षकाचं चांगलं यष्टीरक्षण परंतु थोडीशी चुकीचं डायरेक्ट करण्याचा प्रयत्न एकदा मात्र मिळतीये बायच्या स्वरूपात. पंचांचा बायचा इशारा येतोय. एकदा मात्र जोडले जाईल धावसंख्येमध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. आपण बघू शकतो लाईव्हच्या माध्यमातून थोडीशी चुकी झाली. यष्टीरक्षकाने चेंडू चांगला कलेक्ट केला परंतु यष्टीचा वेध घेण्यात चुकी ठरला. आता मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचाने वाईड घोषित केलाय. धावसंख्या 15. 53 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर बोनकोडे संघ 15 धावांवरती जाऊन पोहोचलाय. आणि हा चेंडू मात्र हवेत खेळून काढलाय. तिथं प्रभाकर दादा क्षेत्ररक्षक आहे जेल खाली येताना आणि चांगला झेल आणि ते झेल टिपत असताना आनंद व्यक्त करत असताना आणि आनंद साजरा करत असताना आणि पाठीवरती थाप देखील त्यांच्या संघ खेळाडूंची. चांगला झेल टिपला आणि अगोदरच्या काही चेंडूवरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल जो गेला ना प्रभाकर दादांना पुढे घेऊन आलेला योग्य जागी तयार केला आणि त्यांच्या हातात चेंडू त्याच जागी विसावला गेला. अजून एक फलंदाज बाद झाला. धावसंख्या धावपळकावरती 15. दुसरा फलंदाज बाद. नवीन फलंदाज येताना दिसेल आपल्याला खेळपट्टीवरती विनायक उर्फ बाबू याने क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी बजावली. 2 झेल टिपले होते. स्ट्राईक एंडला जाताना दिसेल विनायक उर्फ बाबू. नाव ऐकलं मात्र संजय दिसतील आपल्याला. त्यांनी 3 चेंडू फेस केले तर वैयक्तिक खेळतात 7 धावांवरती. एका षटकारचं योगदान देखील त्यांनी दिलंय. एका षटकाराने 7 धावांवरती खेळताना दिसत आहेत. नॉर्थ ऐकला आहेत मात्र स्ट्राईक एंडला विनायक जाताना दिसत आहेत. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन अजूनपर्यंत किशोरच्या माध्यमातून बघायला मिळतं. 3 चेंडू फेकले आहेत. 2 धावा खर्च करून एक बळी मिळवला 3 चेंडूंमध्ये. किशोरांचा पुढील चेंडू नवीन फलंदाज विनायक साठी. आणि हा चेंडू आता मात्र फुलटो चेंडू मिस झालाय आणि फलंदाजांनी देखील डोक्यावरती हात घेतलेत. कारण लॉलीपॉप चेंडू होता पण त्याला कनेक्ट करता आला नाहीये. स्वतःवरती देखील नाराज आहेत. आणि आता मात्र ह्या चेंडूवरती घोषित क्षेत्रात 1 धाव होती. 1 धावने मात्र स्कोर पुढे सरसावलाय. थोडीशी संत सुरुवात म्हणता येईल. धावसंख्या 16. दुसऱ्या षटकातील अजून 1 चेंडू येणं बाकी आहे. While chasing 53 runs on to the scoreboard 16 after 11 official deliveries. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. आणि आता मध्ये पुन्हा एकदा जोरकस वाढवण्याचा प्रयत्न. जसा आवाज येतो ना गोलंदाजा याचा अर्थ बॅटची कडा घेतली होती वाटतं. मला यष्टीरक्षकाची चुकी होती. जितका उत्साहात होता गोलंदाज याचा अर्थ निश्चितच बॅटची कडा घेतली होती. आम्हाला अँगल थोडासा वाईड आहे त्याच्यामुळे तो चित्र स्पष्ट दिसत नाहीये. जसं अझ्युम केलं मी. 2 षटक संपला. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 16.
लॉस ऑफ 2 विकेट्स while chasing 53 रन्स. अजूनही 37 धावांची गरज असेल. 3 षटकं आणि 37 धावा. जवळजवळ 12.33 च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील जरा विजय प्रस्थापित. अजूनही टार्गेट रिचेबल आहे. 12.33 ची सरासरी तेवढी मोठी नाहीये, पण ती 12.33 सरासरी आपल्याला राखावी लागेल हे महत्वपूर्ण असेल आणि तसा प्रकारचा खेळ साकारावा लागेल हे देखील तेवढंच महत्वपूर्ण असेल. जर तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर निश्चितच आता तुम्हाला चांगला खेळ साकारावा लागेल. 18-37. यस दक्ष. 18-37 म्हणजे काय? 3 षटकं, 18 चेंडू, प्रत्येक षटकामागे 12.33 ची सरासरी राखावी लागेल याचा उल्लेख केला मी. आणि ते सरासरी राखण्याची धमक आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये. खास करून संजय त्याने एक षटका टोलवलाय. सेकंडला दिसेल, 9 सेकंडला मात्र आपल्याला बघायला मिळतील विनायक. आणि गोलंदाजाची सुरुवात करेल ह्या षटकात अजय. आणि हा चेंडू अकोटप्याचा चेंडू आता मात्र फसवलाय संजयला. एकावरती स्वार होऊन गोलंदाज अकोटप्याचा चेंडू डिलिव्हर केला आणि बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागतोय आणि फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज अजय याने झेल टिपलाय. एक मोठ्या विकेटचं बदल, एक मोठी विकेट मिळवताना दिसतोय गोलंदाज अजय. तिसरा फलंदाज बाद होतोय 16 धावसंख्येवरती. तिसरं यश संपादित करत असताना पावणे संघ, पावणे 40+ संघाचा हा जबरदस्त खेळ अजूनपर्यंत. जर मॅचचं सिच्युएशन बघता, कॅल्क्युलेटिव्ह बघता, सामना अजून दोलायमान अवस्थेत आहे. अजूनही कोणीही जिंकू शकतं. पण जर पर्सेंटेज वाईज बोलायचं झालं तर अजूनपर्यंत खेळ पावणे संघाचा चांगला झालाय. जर आपण कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट बघता पर्सेंटेज जर गणलं ना तर 65-35 असं म्हणूया. 65% आपण पावणे संघाला देऊया, 35% मोडकेड्याला देऊया, कारण पावणे संघाचा अजूनपर्यंत खेळ चांगला झालाय. बोडकोडे संघ नवीन फलंदाज आलाय रवींद्र. हा चेंडू अकोटप्याचा चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. फक्त आणि फक्त एक धाव. एकच धाव मिळेल तिथे. एका धावने मात्र स्कोर पुढे सरसावतोय. सिंगल्स मध्ये काही फरक पडणार नाहीये पावणे संघाला, कारण त्यांना माहिती आहे जर सिंगल्सने पुढे गेला तर तेवढंच मॅच बोडकोडे संघापासून लांब जाईल. आता मात्र प्रयत्न केलाय, चेंडू उलकावून दिलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलेला हा महत्वपूर्ण षटकार. केस इज स्टील ऑन असा म्हणणारा हा फटका बघायला मिळतोय फलंदाज रवींद्रच्या बॅट मधून. आता मात्र थोडासा उत्साह वाढला असेल बोडकोडे संघाच्या खेळामध्ये, जागं केला असेल या षटकाराने. त्या संघाला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. अजूनही 30 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक शेष आहेत 15. 15 मध्ये 30 म्हणजे 15 चेंडूचा खेळ संपलाय. 15 मध्ये 23 काढलेत, 15 मध्ये 30 काढायचे आहेत. हे गणिती समीकरण. स्टील 30 रन्स needed within 15 deliveries. आणि हा चेंडू आता मात्र आडव्या बॅटने जोरकस मारण्याचा प्रयत्न. कनेक्शन ठीकसा होत नाहीये. इनसाइड एज लागून शॉर्ट मिड विकेट मध्ये साजेसे सोपसे क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याचा वेळ आहे. एक धाव मात्र मिळते. एका धावने संघ पुढे सरसाव्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 रन्स ऑन टू द स्कोर बिफोर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढील चेंडू, हा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू. आता मात्र कॉन्फिडन्स अपील होत आहे. उत्साह बघायला मिळाला त्या अपील मध्ये. आत्मविश्वास कमी होता, पंच मात्र तटस्थ. तो उत्साहाला झुगारून दिलाय. उत्साहाबरोबर आत्मविश्वास असेल तर समजायचं आपण निश्चितच, पण आत्मविश्वास कमी होता, फक्त उत्साह होता. हा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू आता मात्र झुगारून दिलाय. 6.
आणि ज्या षटकाराची गरज होती तो षटकार बघायला मिळतो आपल्याला आता मात्र त्या षटकाराने आता मात्र संघ 30 जाऊन पोहोचला. 30 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अप्रतिम फटका. जर फटक्याचं विश्लेषण करायचं जर आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅटफुटला गेला, सरळ झुलकावून दिला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने. 30 धावफलकावरती बघायला मिळतात. आता उर्वरित चेंडू शेष शिल्लक असतील 12 म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज असेल 23. सरासरी राखण्यात यश मिळालं. 3 षटकात 12.33 ची सरासरी राखायची होती, ती सरासरी पार करून पुढे गेलाय या षटकात बनगोडे संघ. आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये 23 ची गरज असेल म्हणजे 11.5 ची सरासरी येऊन टेपली म्हणजे रन रेट आता कुठेतरी अचीव्ह केलाय बनगोडे संघाच्या फलंदाजांच्या. 2 षटकारांनी मात्र धावसंख्या चांगली उभारली, पाठलागाला चांगली सुरुवात ठेवली आहे आणि चेस इज ऑन म्हणणारे दोन्ही षटकार बघायला मिळाले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अजयच्या माध्यमातून तसेच आदरणीय पुंडलिकजी पाटील यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं देखील मी सहर्ष शब्द सुमनाने इथं त्यांचं स्वागत करतोय. गोलंदाज प्रकाश ऑर्डर बॉलिंग मार्क. हा चेंडू टोलवलाय, सरळ झुकावून दिलाय, यह दूरी दे रही है पूरे 6 रनों की मंजूरी विद 6 रन स्कोर मूव्स ऑन टू द 36. दरम्यान इथं सत्कार आणि सन्मान केला जातोय. आदरणीय पुंडलिकजी पाटील यांचा सत्कार आणि सन्मान करत असताना मान्यवरांचा येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय आणि आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देतात, आपली उपस्थिती दाखवतात, त्यासाठी देखील आपला आभार व्यक्त करतो मी. मागचा फटका काय फटका होता, दूरवर फेकलेला तो षटकार, त्या षटकाराने मात्र 36 वर. आता मात्र सामना खुला करून ठेवलाय. आता मात्र पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाच्या गर्मिटीमध्ये चेंडू विसावतोय. गोलंदाजाचं कौतुक असेल, चेंज ऑफ स्पेस बघायला मिळाला, पुरेपूर बीट केला, फलंदाजाला भाग पाडलं त्या क्षेत्रात खेळायला आणि एक अजून दर्जेदार फलंदाज बाद होतोय. एक तेरी तो एक मेरी. कधी गोलंदाज वर्चस्व ठेवतोय, कधी फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलाय, अजून एक चांगला फलंदाजाला बाद केलाय. ज्या फलंदाजाने षटकार डोलवला त्याच फलंदाजाला पुढच्या चेंडूवरती बाद करण्यात यश मिळालंय. गोलंदाज प्रकाशाला. विविध फलंदाज आलाय संदीप. धावसंख्या आहे 36. अजूनही 17 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 10 मध्ये 17ची गरज. सामना निश्चितच रोमहर्षक होतोय. ऍज बिंग क्रिकेट लवर आम्हाला नेल बॅटिंग फिनिशेस आवडतात. वी नीड लास्ट बॉल फिनिश आणि तसा सामना बघायला मिळेल का, लास्ट बॉल पर्यंत जाईल का, आम्हाला अप्रतिम लढत बघायची आहे आणि तो सामना सध्याच्या घडीला तरी सुरू आहे. सामना कुठपर्यंत टेपेल या 10 चेंडूमध्ये चित्र दिसेल. नवीन आलेला डावखुराचा फलंदाज स्ट्राईक घेतोय, बॅट आपटतोय, गोलंदाज देखील तयार झालाय. प्रकाश यांचा पुढील चेंडू हा एक साईडला डोलावलाय, मात्र फक्त एकच धाव मिळेल. घोषित क्षेत्र आहे ते आणि घोषित क्षेत्रात फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेल मात्र धावसंख्या धावून पोहोचले 37 वरती. धावसंख्या 37 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. नेक्स्ट डिलिव्हरी. आता पुन्हा एकदा डावखुराचा फलंदाज सज्जाला. आता डावखुराचा फलंदाज टाकला, कुठं चेंडू सरून खेळून काढलाय. चेंडू जाता पत्र्याच्या दिशेने द्या, लेग साईडला स्क्वेअर लेगला, तिथं पळून धावून काढताना 2 धावा काढलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही आणि प्रयत्न केलाय, थोडीशी चुकी आणि तेवढी चुकी पुरेशी होती. 3 धावा पूर्ण होत आहेत आणि त्या 3 धावांना दाद देताना त्यांचा डगआउट. टाळ्यांचा आवाज इथपर्यंत येतोय. सामना आता रोमहर्षक होत चाललाय आणि या सामन्याची मजा उत्कंठा वाढताना दिसते आणि तसाच टाळ्यांचा आवाज देखील येतो इथपर्यंत. धावसंख्या 40. आता उर्वरित चेंडू शेष शिल्लक बाकी 8 आणि विजयासाठी धावांची गरज असेल 13. 8ला 13 असं गणिती समीकरण. मस्त मॅच चाललाय मित्रांनो, अप्रतिम मजा येते.
नेक्स्ट बॉल. हा चेंडू आत्ता मात्र बॅटची कडा घेतली होती, आवाज इथपर्यंत आला होता, मात्र यष्टीरक्षकाला देखील चकून गेला चेंडू बिहाइंड द विकेट. एकदा मात्र मिळेल. एका धावने संघ पुढे सरसावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू. महत्वपूर्ण का तर सेकंड लास्ट ओव्हरचा शेवटचा चेंडू डिसाइड करेल टार्गेट किती राहील, तो शेवटच्या गोलंदाजासाठी किती धावा ठेवेल हे चित्र आपल्याला दिसेल ह्या चेंडू नंतर. आणि हा चेंडू आता मध्ये कोरवट टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या षटरक्षकाच्या डोक्याच्या वरून जातो. एकदा धावून पूर्ण झाली आहे आणि एकाच धावावरती समाधान मानलाय. 4 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळते आपल्याला 42. याचा अर्थ काय तर शेवटच्या 6 चेंडूत 11 धावांची गरज असेल. आणि मला वाटते चेंडू विलेशियाच्या हातात जातोय, ज्याने फलंदाजी चांगली कामगिरी केली. फलंदाजी करत असताना 33 धावांचं योगदान दिलं होतं. तोच आता गोलंदाजी बोलवते त्याने दिसतोय. 10 चेंडू फेस करत असताना 33 धावा काढल्या होत्या आणि त्याच्याच खांद्यावरती मदार दिलाय कर्णधाराने. फलंदाजीतला आत्मविश्वास गोलंदाजीत झळकेल का? विलेश ऑन टू द बॉलिंग मार्क. त्याच्यासमोर फलंदाज दिसेल आपल्याला विनायक उर्फ बाबू. 6-11ची गरज. 6 बॉल 11 रन्स. यष्टीरक्षक उत्सुक. क्षेत्ररक्षणाची सजावट. योग्य जागी योग्य क्षेत्ररक्षकाला तैनात करत असताना यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेले यष्टीरक्षक नंदकुमारजी पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत घेत असताना क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना निश्चितच थोडा वेळ जास्त घेतला जातोय आणि ओढर हे कारण सामना रोमहर्षक होत चाललाय, कोणीही जिंकू शकतं. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ दिस टुर्नामेंट. म्हणजे 11 धावा काढाव्याच लागतील. चला थोडा स्पीडअप करायचा आहे आवडे संघ. यानंतरच्या आगामी लढत देखील आपल्याला बघायला मिळेल. पटू प्लस दिघा राम, पटू प्लस गावदेवी सारसोळे. पहिला चेंडू विनेश. याचा पहिला चेंडू खेळून गेला. चेंडू हवेत आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक देण्याचा प्रयत्न 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 विफल आणि 2 धावा मिळतात. क्षेत्ररक्षक जसा चेंडू वर गेला तसा घर 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 फिरत राहिला आणि पडला आणि 2 धावा मिळाल्या. नक्कीच अप्रिशिएट करावं. प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय, 100% देण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, पण थोडासा खेळाचा सरावाचा अभाव दिसतोय मला. आणि 40+ म्हटलं ना तर निश्चितच ही पिढी ज्याने आपल्या कुटुंबासाठी योगदान दिलंय, कुटुंबासाठी कुठेतरी धडपड करत असताना धावपळ करत असताना आपल्या खेळाचा आनंद घेताना दिसतात. हे चित्र आपल्याला दिसणार कारण त्यांच्या वयोमानाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला ना तर हे चित्र आपल्याला वारंवार दिसणार. हे देखील आपण अप्रिशिएट केलं पाहिजे. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. आता जेल घेतला जाईल का? आणि जेल घेतलाय. तोच क्षेत्ररक्षक आहे, नाव आहे संजय. मगाशी म्हटलं प्रयत्न केला त्याने आणि त्या प्रयत्नाला आता यश मिळतं मैदानामध्ये आणि त्या प्रयत्नाला दाद दिली जाते प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. मे बी तो अपोनंटचा टीमचा खेळाडू वगैरे असला त्यांनी देखील त्यांना दाद दिली. 12 खेळाडू 2 उपस्थित आहेत माझ्या समवेत इथं. दोघांनी त्या झेलला अप्रिशिएट केलाय, त्यांचं देखील कौतुक असेल. नवीन फलंदाज महेश. सामना रोमहर्षक होत चाललाय. 4 चेंडू शेष आहेत आणि धावा काढायच्या आहेत 9. चांगला झेल टिपला. आपण उल्लेख करत होतो सराव सराव सराव. ठीक आहे, कुठेतरी सरावाचा अभाव असतो कारण या एजमध्ये सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करूनच आपण खेळ खेळतो. आता मात्र चेंडू टोलावला. अजून एक चेंडू हवेत आहे. मनोज जेल खाली येतोय. चांगला क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपला गेलाय. बॅक टू विकेट्स. आता मात्र सामना खुला होतोय थोडा.
आता मात्र पावणे संघाचं पारडं भारी होताना दिसतंय. जिथं चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर पर्सेंटेज वाईज जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 55-45 होता. आता मात्र कॅल्क्युलेशन जर पकडलं तर पावणे संघाचं पारडं भारी असेल असं म्हणेन मी. कारण चेंडू शेष असतील 3 आणि अजूनही 8 धावा काढायच्या आहेत. 2 चेंडूवरचे 2 बळी पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलाय गोलंदाज विलेश. 3 बॉल आणि 9 ची गरज आहे. सॉरी 3 चेंडू आणि 9. 3 चेंडू आणि 9. 3 बॉल आणि 9 ची गरज आहे. तसेच गोलंदाजी मडवेचं इथं आगमन झालाय. त्यांचं देखील शहरच्या शब्दसुमराने स्वागत असेल. नवीन फलंदाज आलाय विनोद. सिच्युएशन टाईट आहे मित्रांनो. आणि विनोदच्या मनामध्ये काय चाललं असेल. जर खेळला तर हिरो निश्चितच हिरो होण्याची संधी आहे तुमच्याकडे. 3 चेंडू चांगले खेळायचे, 2 चांगले फटके, सामना संपवा. अभी नाही तो कभी नाही हा विचार त्यांनी मनात घेतला असेल. हा मानस त्यांनी बाळगला असेल, आपल्याकडे मनात एवढाशी धरला असेल. आणि तसाच खेळ साकारताना दिसतील का हा प्रश्नचिन्ह असेल. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 चेंडूत दिसेल. विलेश ऑन टू द बॉलिंग मार्क. आखून टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला टोलवलाय. तिथं मात्र धावून काढायचे धावा, मात्र गॅप भेदली गेल्या 2 पत्रात मधनं चेंडू जातोय. 2 धावा मिळतात इथे. अशा पण झाल्या असत्या पत्राला, पण मे बी 3 पण झाल्या असत्या, कारण सांगता येत नाही. 3 पण काढता आल्या असत्या. धावून पळून काढायचे पत्राला जर चेंडू लागून जर प्ले मध्ये येतो तर धावायची संधी होती, पण इथं 2च मिळतील. 2 मिळाल्यात. आता मात्र धावसंख्या झाली आहे 46. 2 ला 7 ची गरज. सामना अजून जिवंत आहे. स्टील एनीबडी कॅन विन. मात्र गोलंदाज हुशार आहेत आणि ऑफसाईडला चेंडूचा लाईन ठेवले आहे. त्याने जाणून बुजून तो चेंडू त्या साईडला टाकला आणि जाणून बुजून त्या साईडला खेळण्यास भाग पाडलं नवीन आलेला फलंदाजला विनोदला. आता मात्र लेग साईडला डोलावलाय. आता चुकी होती. एक धाव धावून पूर्ण दुसरा द्यायचा प्रयत्न होईल का? नाही. लास्ट बॉल फिनिश. स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळेल फलंदाज संदीप. डावखुराचा फलंदाज आहे. 1 ला 6 ची गरज. 6 रन्स नीडेड विदिन 1 डिलिव्हरी. रोमहर्षक होत चाललेली लढत. चान्स आहे अजून फलंदाजी टीमला. 1 ला 6 स्टील दे कॅन विन. 1 ला 6 येऊ शकतात. पण प्रश्नचिन्ह असेल ते येतील का? तो फटका बघायला मिळेल का संदीपच्या बॅट मधून? डावखुराचा फलंदाज आहे, पण डावखुराच्या फलंदाजाला सरळच खेळून घ्यावं, कारण लेगचं क्षेत्र घोषित क्षेत्र आहे पूर्ण. स्ट्रेट आणि लॉंग ऑन आणि डीपी मिड विकेटचा जो क्षेत्र आहे तो खुल्ला आहे त्यांच्यासाठी. स्ट्रेटचा चेंडू आणि हा चेंडू टोलावलाय. ताकद कमी पडतीये. याचा अर्थ काय? सामना विजय झाला पावडा संघ आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि बोनकोने संघाचं देखील तेवढंच अभिनंदन करेन मी. चांगला खेळ साकारला आपल्या माध्यमातून, आपल्याला चांगला खेळ बघायला मिळाला. निश्चितच आपलं देखील कौतुक असेल. आणि बोनकोने संघाला देखील मी विनंती करेन आपण सन्मान चिन्ह